खा कसं झालं तिखट आहे खाली बसायचं ना तुम्ही आणला की एक आणला का सँडविच हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे. तर तो कोणता व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणीही व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा. तर चला आज सगळ्यांनाच भाजीपोळी खाऊन 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 कंटाळा येतो ना. तर आज मी काहीतरी वेगळंच बनवणार आहे. तर काय बनवणार आहे नक्की बघा. आणि मी आज एक पहिल्यांदाच करत आहे प्रथम. आणि याच्या आधी मी कधीच बनवलेलं नव्हतं. आज सर्वप्रथम म्हणजे मी एका जणांच्या लाईव्हवरती बघितलं आणि त्यात ताईंना मी बोलतच लाईव्हला. तर त्यांचं मी तिकडे बघितलं तर त्यांना म्हटलं ताई मला ते बोनस खावंसं वाटत आहे. म्हटलं मी लगेच उद्या करते. तर मग मी मिस्टरांना आल्यावर सांगितलं म्हटलं असंच करायचं आहे आणा म्हटलं. तर ते म्हणाले हो चालेल म्हणे. मग त्यांनी आणलं होतं ब्रेडचा पुडा त्यातून बघता तिथे ताटामध्ये ठेवलेला आहे. आणि आज आता संध्याकाळी ना दळण वगैरे केलं मी आणि म्हटलं चला आता आपण थोडी जेवणाची तयारी करू. त्यांनी ब्रेड वगैरे आणून ठेवलेले होते. तर ब्रेडपासून आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत सँडविच. तर आणि सर्वात प्रथम मी प्रथमच बनवलेलं आहे. बाकील्या लोकांनी भरपूर वेळेस बनवले असेल पण मी ही माझी सर्वात प्रथम हे आहे रेसिपी आहे. मला तुरीच्या शेंगांची कचोरी पण करता येते. तुम्हाला पण करता येते का नक्की सांगा. तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की बनवेल मी. तर तुम्ही इथं बघू शकता मी बटाटे वगैरे मस्त उकडायला टाकले होते आणि त्याच्यात ते उकडून झालेले थंड करून घेतले थोडे. आणि त्याची थंड म्हणजे ते गरमच आहे त्याची वाफ निघत आहे तुम्हाला दिसत असेल. तर इथं मी आता हे थोडंसं बटाटा केलेलं आहे. हे काही मी टाकणार नाही आहे पण आणि थोडंफार ते हे पण होतं. मग मी एका साईडला ठेवून दिलं त्याला. आणि चांगले जे काय बटाटे आहे ते मस्त सोलून त्याला किसून घेणार आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओला. तर माझे डेली व्लॉग असतात. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके. तर तुम्ही तर बघू शकता मी आता तो बटाटा साळायचा प्रयत्न करतो पण ते काही होत नव्हतं लवकर. तर मग म्हटलं हे करूच तर बाकीचं करून घेते मी अर्धीचे. हे थोडं याला कटिंग करून घेईन चांगला भाग काढून घेईन नाही तर मग टाकून द्यावं लागेल. तर आता तुम्ही इथं बघू शकता मी बटाटे वगैरेचे साल्ट काढून घेतलेलं आहे आणि ही जी किसणी घेतलेली आहे कारण की हाताने कधी चोरले तर त्याच्यामध्ये असं आपण बटाटा जो बारीक करतो अशा गाठा राहून जातात. तर म्हटलं चला इथं ना आपण जे बटाटा किस करतो का त्यानेच किसून घेऊ. ते बटाटा किसून झालेलं आहे. आणि इथे मी ना एक मसाला काढलेला आहे जिरं मोहरी जिरं मिरच्या लसूण अद्रक असं टाकून पेस्ट काढून घेतली. तो मसाला आपल्याला तेलामध्ये कलसायचा आहे. अद्रक लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकून आणि जो काही किसलेला बटाटा आहे आपण उकडून घेतलेला तो ना या मसाल्यामध्ये
आपल्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे त्याची चटणी करायची आहे. आपल्याला आपण जे सँडविचमध्ये लावतो ती. मला नाही माहिती कशी बनवता, पण मी हे माझ्या मनाने करत आहे, अंदाजे बरं का. पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कारण की मी हा सर्वात प्रथमच करत आहे, तर त्याच्यामुळे मला खूप जे आनंद होत आहे. म्हणजे मी काहीतरी नवीन वेगळं नाही तर आपण सर्वजण असे विकतच घेऊन खातो ना, बाहेरचा वडापाव, बाहेरचा सँडविच, बाहेरचा डोसा, जे काय असेल ते. पण मग त्या दिवशी बघितलं, विचारलं, त्या म्हणे सोपी म्हणे रेसिपी असं असं करायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग मी उद्या नक्कीच करते. मग सहजांना सांगितलं तर त्यांनी आणून दिलं. तर म्हटलं चला ट्राय तर करू, जर जमलं तर कंटिन्यू करायचं, नाही तर बस काहीतरी शिकण्यात येतं माणसाला. असं आपण जर काही वेगळं करत असलो एक तर शिकू, नाही तर अनुभव घेऊ, बरोबर आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे मस्त मसाला वगैरे कलसून झाला, हळद मीठ टाकली, ते बटाटा किसलेला होता तो पण टाकला आणि मस्तपैकी चटणी वगैरे कलसून घेते. आणि इथे ना माझ्याकडचा चम्मच तुटलेला होता, तो काही चम्मच आणला नाही होते, पण काय म्हणतं ना, वेळेला तुटलेल्याची पण गरज पडते. तर मग म्हटलं चला आता करून घेते. तुम्ही बघू शकता. आणि ही चटणी आता कशी होती काय माहिती, म्हणजे म्हणजे माझ्या मनामध्ये एक प्रकारे भीतीच आहे की मी एवढं हे करणार आहे, सँडविच म्हणजे ब्रेडचा पुडा आणलेला आहे, ही चटणी करत आहे, तर आता कशी होती काय माहिती. तर मी त्या पिल्लूला सांगितलं होतं सँडविच कट कर म्हटलं बाळा, तर त्याने बघू शकता कसे सँडविच कट केलेले आहे. तर आता एवढ्या ह्याच्यात किती होतात, एवढ्या ह्याच्यात त्याला मोजायला लावते मी. आणि तो त्याने थोडेसे कस कट केले होते, तर त्याला सांगितलं होतं तू हे कर, तर त्याने अशा प्रकारचे कट करून आणलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा. सर्वांनी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता इथं आम्ही दोघंजण मोजत आहोत. तर हे 7च ब्रेड भरले होते. म्हणजे 2-2 लावावं लागतं ना, एक चटणीला त्याचे भरून. आणि मग नंतर बेसन वगैरे डीप करून आपल्याला तिथे बेसनमध्ये डीप करून तळायचे आहे. तर ते 7च होते. तर त्याला म्हटलं अजून कटिंग कर. तर तुम्ही इथं बघू शकता तर चटणी वगैरे तयार झालेली आहे. तर आता मी त्याला थंड करायला ठेवते. चटणी थंड होईपर्यंत आता मी ना इथे जे काही आपल्याला बेसनाचा घोळ लागत राहतो, पातळ बेसन पीठ किती लागतं काय माहिती, पण मी माझ्या अंदाजाने काढणार आहे. मला काही माहीत नव्हतं की किती बेसन पीठ लागतं काय लागतं, पण मी इथे ना माझ्या अंदाजाने घेणार आहे. तर बघू शकता इथं पिल्लूनं हे त्याचा म्हणजे जे कटिंग करून आणलेले हे होते ना ब्रेड, तर त्याने ना ते लावता लावता पाडली, तर त्याला ओरडली, तर तो फुगून बसला होता. तर मग त्याला म्हटलं जाऊ दे, एवढं केलं कशाला थोड्याहून. मग इथं मला बघू शकता त्याला ते नेऊन दिलं. म्हटलं तू त्याला एकसारखं लावून ना, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. त्या चटणी वगैरे तयार झालेली होती, फक्त आता बेसन पीठ भिजवून ठेवायचं. तर माझ्या अंदाजे मला असं वाटत होतं की हे कमी झालेलं आहे. त्याच्यात मी परत थोडंसं बेसन पीठ ॲड करून घेणार आहे, जेणेकरून ते सगळ्याला काम येईल. तर तुम्ही जर बघू शकता मी आधी किचनवरती घेतलं होतं करायला, पण ते त्यांना जास्तच पसारा असल्यामुळे ना मला काही ते सुचत नव्हतं. तर मग मी नंतर खाली घेऊन बसली होती त्याला. तर म्हटलं चला आपण खाली जाऊन आपापल्या पद्धतीने लावत राहू. तर मी कशाप्रकारे चटणी ब्रेडला चिटकवते नक्की बघा. आणि अशी चिटकवता का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी ना हे प्रथमच करत आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या सँडविच बनवताना जर काही विसरलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. पण मला जेवढं जेवढं वाटलं, जसं मी ऐकलं तसं मी बनवलेलं आहे. तर मी इथे चटणी लावायला बसली होती, तर इथे पिल्लू पण आला होता. म्हणे मम्मी मी पण तुला मदत करू लागतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, कर म्हटलं मदत. तर मग इथं बघू शकता मी माझं काम चालू होतं. तेवढ्यात पिल्लूचं पण मध्ये मध्ये काम करायचं काम चालू होतं. आणि तसा पिल्लू एवढा हुशार आहे ना, काही जरी काम करायला लागलो ना आपण, त्याला आवड आहे अशी मदत वगैरे करायची. मागे मागे पण तो म्हणजे मी काही जर वेगळा पदार्थ करायला लागले, ते कोंडुळे, तिखट जिलेबी, कुळथाची, किंवा मी तर कुळथाची करत नाही, एवढं विकत पीठ आणायला हे कुठे कोणाला. तर मग मी घरातलेच गहू, ज्वारी, बेसन पीठ एवढं 2-3 पीठ असले की मी तेच मिक्स करू करू लावत होती. तर मी थोडं मागं सरकून बसली, म्हणजे पिल्लू पण दिसेन तुम्हाला करतोय की नाही. मला सांगत होता मम्मी असं लावू का तसं लावू. म्हटलं लाव बाळा, मग मी सांगते म्हटलं. राहिलं की त्याला खूप असं आवड आहे बरं का, काही काही मदत करू लागायची किंवा शिकायची. तुम्हाला खोटं वाटेल, तो ना चहा पण बनवतो.
अंदाज त्याला बरोबर साखर किती टाकायची, पत्ते किती टाकायची. मी त्याला नाही म्हणत राहते, पण तो म्हणतो नाही मला आलंच पाहिजे, मला शिकायचं आहे. तर तो कधी कधी चहासुद्धा बनवू लागतो माहिती आहे का. त्याला म्हटलं थोडीशी चटणीची टेस्ट करून बघ म्हटलं कशी झाली, तर नक्की मला कमेंट करून म्हणजे नक्की मला सांग म्हटलं. तर तुम्ही इथं बघू शकता. आता मी असे पटापट मस्तपैकी सर्व असं ब्रेडला चटणी लावून घेतोय आणि अशा प्रकारे एका ताटामध्ये लावून ठेवत आहे, जेणेकरून म्हणजे आपल्याला नंतर घ्यायला यायला अडचण नाही होणार. ते इथं संपलेलं आहे. ब्रेडला चटणी लावायचं, आता फक्त तळायचं आहे. ब्रेडला चटणी लावेपर्यंत आम्ही ना इथे कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं होतं. आणि आता बघू मी हे जे भिजवलेलं पीठ आहे एवढं पुरेसं होतं का अजून थोडं लावावं लागेल शिल्लक. तर हा पहिला ताव होता ना, तर तो जास्तच रेड झाले आणि मी मिस्टरांना विचारत होते कशी तळायचे, तर ते म्हणत होते तू टाकत जाय म्हणे, मी मी करतो म्हणे, मी सांगतो म्हणे तुला कसं काय करायचं. पण हा नाही, तेलाचं पहिला गरम ताव असल्यामुळे ना, तर ते एक दोन लाल झाले पहिले दोन आणि ते तर तळतच होते. मग म्हटलं आणि इकडं मीच तळते म्हटलं, त्यांना अजून एवढं हे नाही ना, तर मग म्हटलं दाखवा. तर मग मी त्यांच्या हातून जार वगैरे घेतल्या आणि मस्तपैकी सर्व सँडविच जे काही बनवलेले ते तळून घेतली. तर त्यांनी तिथं सँडविच आणलं होतं आणि ते थोडाफार किचनवरती त्या हळदीची पुडी, जिऱ्याची पुडी, सांडशी, चमचा, कढई पूर्ण भरपूर काही पसरलं होतं. मला काही समजतच नव्हतं. तरी ते कोथिंबीर पण होती किचनवरती, विसरली होती उचलायची. पण काय करणार आता. आणि ते मिस्टरांना पण जॉबवर जायचं होतं, तर ती पण एक गडबड होती की म्हटलं पसारा असला तर तो कधी आवरता येतो म्हटलं आपल्याला. पण कसं आहे ड्युटीवाला माणसांचं आधी आवरून द्यावं लागतं ना. आपण कसं घरी असलं तरी ते दोन तळून झाले होते. तर पिल्लूला म्हटलं एकदा टेस्ट करून सांग म्हटलं कसे झाले. तर तुम्ही तर बघू शकता पिल्लूला खायला दिलेलं आहे. कसं झालं तिखट आहे, खाली बसायचं ना. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला बाय बाय, काळजी घ्या. तुम्ही पण या खायला.